राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली। 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल हाती आले आणि आज 5 डिसेंबरला राज्यामध्ये महायुती सरकारचा शपथविधी पार पडत आहे। 235 पेक्षा अधिक आमदारांचं समर्थन असलेलं महायुतीचं सरकार राज्यात येत आहे आणि या राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। पण त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती प्राप्त होत आहे। पण त्यांच्यासोबत आज संध्याकाळी अजित पवारांचे किती आमदार शपथ घेणार, भाजपचे किती आमदार शपथ घेणार, तसेच एकनाथ शिंदेचे काही आमदार शपथ घेणार का, याची माहिती थोड्या वेळातच आपल्या हाती येईल। पण जर एकनाथ शिंदेचे आमदार काही जर शपथ घेणार असतील तर ते 10 आमदार कोणते आहेत, ते 10 मंत्री कोणते असू शकतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ते कोणते आमदार असू शकतात हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। तर आपण एकनाथ शिंदेचे आमदार जर पाहिलं तर त्यांना बंडामध्ये साथ दिलेले काही आमदार आहेत, जे की एकनाथ शिंदेच्या म्हणजे मध्यंतरी जेव्हा महायुतीसोबत एकनाथ शिंदे आले भाजपसोबत, तेव्हा देखील ते मंत्री होते। असे ते शंभूराज देसाई जे आहेत, साताऱ्यातून येतात, पाटण मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात आणि त्या पाटण मतदारसंघामध्ये शंभूराज देसाई सध्या आमदार आहेत। ते 2019ला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा ते राज्यमंत्री देखील होते आणि तसेच एकनाथ शिंदेसोबत ते सुरत, गुवाहाटी आणि नंतर भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले। त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळालं, कॅबिनेट, आणि ते मंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते। त्यानंतर आपण दुसरं नाव पाहिलं तर उदय सामंत कोकणातून येतात, रत्नागिरी मतदारसंघाचं मधून ते आमदार आहेत आणि तसेच ते 2022 नंतर जेव्हा सरकार नवीन आलं महायुतीचं राज्यामध्ये तेव्हा ते उद्योग मंत्री होते आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री होते। तिसरं नाव आहे दादा भुसे, मालेगाव बाह्यमधून येतात, खानदेशातून येतात। नाशिक हा जिल्हा आहे तो शिवसेनेसाठी, एकनाथ शिंदेसाठी महत्वाचा आहे। त्या जिल्ह्यामध्ये तिथे त्यांना शिवसेनेला मंत्रिपद देणं आवश्यक आहे। तर दादा भुसे यांचं नाव सतत चर्चेत आहे ते मंत्रिपदासाठी आणि मालेगाव बाह्यमधून ते आहे सध्या। सार्वजनिक बांधकाम वगळता उपक्रम जे मंत्रिपद आहे ते सार्वजनिक उपक्रम मंत्री सध्या दादा भुसे आहेत। तसेच मवियाच्या काळामध्ये त्यांनी कृषी मंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे। तिसरं नाव आहे गुलाबराव पाटील, खानदेशातून येतात, जळगाव ग्रामीणचे ते आमदार आहेत आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि आता 2.5 वर्षापूर्वी सतत ते पाणी पुरवठा मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यामुळे हे 5 नावं जे आहेत यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे। तसेच जर आपण पुढे पाहिलं तर दीपक केसरकर आहेत, ते कोकणातून येतात, सावंतवाडी त्यांचा मतदारसंघ आहे। ते सध्या राज्यामध्ये मागील ह्या 2.5 वर्षामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री होते। जर आपण पुढे पाहिलं तर मराठवाड्यात पाहिलं तर अब्दुल सत्तार सिल्लोड मधून येतात, ते अल्पसंख्याक मंत्री होते। पण सध्या त्यांच्या नावावर जास्त विरोध होताना दिसतोय, त्यांच्या नावाला भाजपकडूनच विरोध होत आहे, जे की त्यांच्याच मतदारसंघाच्या जवळचे रावसाहेब दानवे यांचा विरोध होताना दिसत आहे। तिसरं नाव आहे तानाजी सावंत, अगदी काठावर पास झालेत, निवडून आले आहेत, ते परंड्यामधून, धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघ। ते मध्यंतरी आरोग्य मंत्री होते, महाविकास आघाडीच्या काळात त्यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नव्हतं। त्यामुळे अब्दुल सत्तार असतील किंवा तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार का, याकडे सध्या कोणीच सर्वांचं लक्ष लागलंय। ते कोणीही सांगू शकत नाही फिक्स की यांना मंत्रिपद मिळू शकेल किंवा तशी राजकीय वर्तुळात देखील चर्चा नाही। आपण जर पाहिलं तर संजय राठोड हे यवतमाळच्या दिग्रज मधून येतात, आमदार आहेत। ते महाविकास आघाडीच्या काळात वनमंत्री होते, त्यांचा नंतर राजीनामा घेतला, त्यांच्यावरती काही आरोप तत्कालीन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात आले, तेव्हा त्यांचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतला। त्यानंतर ते एकनाथ शिंदेसोबत भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाले आणि तेव्हा त्यांना मृदा व जलसंधारण असं हे खातं देण्यात आलं। ते सध्या त्या खात्याचे मंत्री आहेत, पण त्यांच्या देखील नावाला सध्या काही पद्धतीनं विरोध होताना राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे। जर आपण पुढे पाहिलं तर संजय शिरसाट, जे संभाजीनगरच्या पश्चिम मधून आमदार आहेत, शिवसेनेचे ते प्रवक्ते आहेत आणि त्यांच्या नावाची देखील 2022 पासून जोरदार चर्चा आहे। कारण एकनाथ शिंदेच्या जवळचे जे काही आमदार आहेत, ते भरत गोगावले असतील, संजय शिरसाट असतील, यांच्या सतत चर्चा राहिली। तसं पाहायला गेलं तर संजय शिरसाट यांची यावेळेस मराठवाड्यातून वर्णी लागू शकते। याचं कारण म्हणजे संभाजीनगर मधूनच संदीपान भुमरे होते, ते खासदार झाले, ते लोकसभेत गेले आहेत। त्यामुळे संभाजीनगरच्या वाटेला येणारं मंत्रिपद यावेळेस ती माळ नेमकी संजय शिरसाट यांच्या गळ्यात पडते का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे। तसेच महाडचे आमदार भरत गोगावले यांची देखील वर्णी लागण्याची शक्यता आहे। जर आपण पुढचं नाव बघितलं तर रामदास कदम यांचे पुत्र आहेत योगेश कदम, ते दापोलीचे आमदार आहेत, त्यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। तसेच कोल्हापूर मधील राधानगरी मतदारसंघाचे आमदार
प्रकाश आंबेडकर हे 2014 पासून आमदार आहेत. कोल्हापूरमधून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आणि शेवटचं नाव आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, माजी मंत्री आहेत. यंदा त्यांनी काँग्रेसच्या आमदाराचा पराभव केला आहे. त्यांची देखील वर्णी लागणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेचे कोणते 10 किंवा त्यापेक्षा अधिक आमदार मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि विधानसभा निवडणुकीचे निकालाचे सर्व अपडेट तर तुम्ही मुंबई तकवर पाहिलेच असतील, पण सत्ता स्थापनेचे, मंत्रिमंडळ विस्ताराचे आणि येणाऱ्या काळातील अधिवेशनाचे, राजकीय घडामोडीचे सर्व अपडेट्स मुंबई तकवर पाहू शकता. पाहत राहा, वाचत राहा मुंबई तक.